लातूर शहरात गर्जे आणि सयाजी ग्रुपच्या एनराइज हॉटेलचे थाटात उद्घाटन. स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी. लातूर शहरातील जुन्या एमआयडीसी परिसरात सुमारे 2 ते 2.5 एकर जागेवर गर्जे ग्रुप आणि सयाजी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल एनराइज बाय सयाजी या 3 स्टार हॉटेलची उभारणी करण्यात आली असून या हॉटेलचे गर्जे आणि सयाजी ग्रुपच्या वतीने मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आलंय. स्वच्छता व फ्रेश फूडवर अधिक भर देण्यात आलेल्या या हॉटेलच्या वतीने हॉटेलबद्दल माहिती सांगण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या हॉटेलबद्दल माहिती सांगत असताना मयूर गर्जे यांनी हॉटेल व्यवसायात जास्तीत जास्त स्थानिक आणि आजूबाजूच्या परिसरातील बेरोजगारांना या ठिकाणी रोजगार व नोकरीची संधी उपलब्ध करून देणार असल्याचं यावेळी सांगितलंय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. सर, लातूरमध्ये नव्याने एनराइज बाय सयाजी या हॉटेलची गाठ झालेली आहे. अशा पद्धतीचे हॉटेल असणार आहे. लातूरमध्ये अनेक हॉटेल्स आहेत, पण या हॉटेलचं वेगळे पण आहे. हे फर्स्ट ऑफ ऑल लातूरमधलं ब्रँड हॉटेल म्हणून ओळखलं जाणारं पहिलंच हॉटेल असेल, ज्याच्यामध्ये की आम्ही सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे. एक 2 एकरचा पूर्ण आपला हा एरिया आहे, ज्याच्यामध्ये बँक्वेट्स आहेत 3 वर्ल्ड क्लास बँक्वेट्स आहेत. म्हणजे असे बँक्वेट्स आम्ही डेकोर केले की तुम्हाला दुसरा डेकोर करायची पण गरज नाही पडणार. सेकंडली 30 वेल इक्विप्ड आणि लक्झरियस रूम्स दिलेले आहेत आम्ही. 30 रूम्स आहेत. 2 रेस्टॉरंट्स आहेत, जेणेकरून की आम्हाला एक पूर्ण पॅकेज ह्याच्यामध्ये लोकांना देता आलं की लोकांचं बर्थडे पासून ते लग्नपर्यंतचे सगळे इव्हेंट्स ते लोक इथं करू शकतील. त्याच व्यतिरिक्त त्यांचे आलेले जे काही गेस्ट असतील किंवा डे टू डे ॲक्टिव्हिटीजसाठी सुद्धा ते इथं येऊन टाइम स्पेंड करू शकतील असं आम्ही वातावरण तयार केलेलं आहे. सेकंडली या हॉटेलची स्पेशालिटी आहे की हे रेस्टॉरंट प्युअर व्हेज आहे, त्यामुळे सुद्धा लोकांचं प्राधान्य इथे जास्त आहे की हे प्युअर व्हेज असल्यामुळे लोक खूप प्रिफर करतात आणि त्याचा फायदा आम्हाला दिसून येतोय. अशा पद्धतीचं जे मोठं हॉटेल आपण या ठिकाणी ओपन केलं, स्थानिकांना रोजगार देण्यासाठीचा काय उपाययोजना आहे? ह्याच्यामध्ये आम्ही आता इथे एक जवळपास 50 सीटरचं एक ट्रेनिंग सेंटर आम्ही चालू करतोय, जेणेकरून की आता आम्हाला खूप अडचणी येतात बाहेरून लोकांना इथे आणणे, त्यांना एज्युकेट करणे, किंवा मग आम्हाला त्याच्यासाठी खूप हायर सॅलरीज पण पे करावं लागतात बाहेरून लोक आणण्यामुळे. तर आम्ही इथे एक ट्रेनिंग सेंटर तयार करून इथे लोकांना आम्ही ट्रेनिंग देऊ आणि त्यांना एक स्टार्टिंग दर्जापासून ते मोठ्या लेवल्सपर्यंत आपण त्या लोकांना आपण एज्युकेट करून इथल्या लोकांना प्राधान्य देतोय आपण. प्रामुख्याने लातूर शहर जर बघायला गेलं तर राजकारणाच्या बाबतीत फार मोठं शहर आहे आणि अनेक मंत्री येतात. ते देखील अशा मोठ्या हॉटेल्समध्ये थांबत असतात. मात्र त्यांचा जो ताफा असतो त्या ताफ्यासाठी जो स्पेस जर पाहायला गेला आपल्या हॉटेलच्या तर तितका पुरेसा नाही. त्यासाठी काय नियोजन वेगळं असतं? त्यासाठी नियोजन ॲजच असं काही नाही आहे आपल्याकडे पर्टिक्युलरली, पण असे काही इव्हेंट्स आमच्याकडे झालेत की ज्याच्यामध्ये की ताफा खूप मोठ्या प्रमाणात आला, तर त्यावेळेला तर ते लोक त्या लोकांना डायव्हर्ट करतात. आम्ही एका बँक्वेट हॉलमध्ये त्यांची बसण्याची, पाण्याची, कॉफीची सोय करतो, जेणेकरून की त्यांची पण गैरसोय होऊ नये आणि आलेल्या गेस्टला सुद्धा त्याचा, कारण की त्यांना चिंता बाहेर असलेल्या माणसांची जास्त असते, तर आम्ही त्यांची नक्कीच काळजी घेतो. सध्या तरी आमचा हीच प्रॅक्टिस चालू आहे. येस, थँक्यू सर. Thanks for watching Ekmat Digital.